बिहारमध्ये सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सम्राट चौधरी हे बिहारचे 24वे मुख्यमंत्री झाले। त्यांनी देवाच्या नावाने शपथ घेतली। राज्यपाल सय्यद अता हुसैन यांनी लोकभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। जेडीयूचे विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनीही बिहारच्या नव्या सरकारमध्ये शपथ घेतली। दोघांचीही उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या सोहळ्याला नितीश कुमार उपस्थित होते। बिहारमध्ये अद्यापही मंत्रिमंडळाची घोषणा झाली नाही। सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे त्यावर एक नजर टाकूया। लालू प्रसाद यादव यांच्या राजदमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। वयाच्या 19व्या वर्षी ते मंत्री झाले होते। बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तारापूर मतदारसंघातून ते आमदार राहिले। परबत्ता मतदारसंघातून 2 वेळा आमदार, 2 वेळा विधान परिषदेवर देखील ते निवडून गेले। माजी मंत्री शकुनी चौधरी यांचे ते पुत्र। राबडी देवी सरकारमध्ये देखील ते मंत्री राहिलेले आहेत। एनडीए सरकारच्या काळात पंचायत राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। 2018 मध्ये राष्ट्रीय जनता दल सोडून त्यांनी भाजपात प्रवेश केला।